श्री गणेशाय नमः. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी पूजा आपल्या स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण वटपौर्णिमेच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. वडाला फेऱ्या मारताना धागा कसा बांधावा, किती फेऱ्या माराव्यात, कोणता मंत्र म्हणावा आणि या विधीमागील आध्यात्मिक रहस्य काय आहे. अनेक महिला दरवर्षी श्रद्धेने वटपौर्णिमेचे व्रत करतात, परंतु काहींना योग्य पद्धतीची माहिती नसते. काहींना म्हणजेच ज्या नवविवाहिता आहेत त्यांना. म्हणून आजची ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. वटपौर्णिमेचे महत्त्व. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी माता सावित्रीने आपल्या दृढनिश्चयाने आणि पतिव्रत धर्माच्या सामर्थ्याने यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा दिवस अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी विशेष मानला जातो. वडाच्या झाडाचे महत्त्व. हिंदू धर्मात वडाच्या झाडात त्रिमूर्तींचा वास मानला जातो. मुळात ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू, शाखांमध्ये महादेव असा दिव्य वास असल्याचे शास्त्रात वर्णन आहे. म्हणून वडाची पूजा केल्याने अनेक देवतांची कृपा प्राप्त होते. पूजेपूर्वी काय तयारी करावी? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्यतो हिरव्या, लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र धारण करावे. पूजेसाठी कोणकोणते साहित्य घ्यावे? हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, कापूर, पाणी, कापसाचा धागा, फळे, मिठाई. आता वडाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करावे. थोड्याशा तिथे अक्षता ठेवून त्यावर सुपारी स्थापन करावी आणि तिलाच गणपती बाप्पा समजून तिचे पूजन करावे. नंतर वडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळदी कुंकू वाहावे. फुले अर्पण करावीत. अगरबत्ती आणि दीप लावावा. यानंतर माता सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करावे. आता धागा कसा बांधावा हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. धागा बांधताना तो वडाच्या खोडाभोवती गुंडाळायचा असतो, म्हणजे एकदम खाली नाही तर मध्यभागी. धागा तुटणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर धागा व्यवस्थित पुढे नेत राहावा. धागा बांधताना मनात श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावना ठेवाव्यात. किती फेऱ्या माराव्यात? वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या परंपरेनेच तुम्हाला पूजन करायचे आहे. 7 फेऱ्या, 11 फेऱ्या, 21 फेऱ्या, 108 फेऱ्या अशा पद्धती प्रचलित आहेत. आपल्या कुटुंबातील परंपरेनुसार फेऱ्या तुम्हाला मारावयाच्या आहेत. आता फेऱ्या मारताना कोणता मंत्र म्हणावा किंवा काय म्हणावे? तर फेऱ्या मारताना तुम्ही खालील मंत्र म्हणू शकता.
ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत देखील तुम्ही फेऱ्या मारू शकता. या नामाचा सतत जप करावा. फेऱ्या मारताना काय भावना ठेवावी? हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. माझ्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख प्रदान कर, अशी प्रार्थना करावी. आता व्रताचे आध्यात्मिक रहस्य आपण जाणून घेऊया. वडाचे झाड दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. त्याच्या फांद्या सतत वाढत राहतात. त्याचप्रमाणे आपल्या संसारात सुख, समृद्धी आणि प्रेम वाढत राहावे यासाठी ही पूजा केली जाते. धागा म्हणजे नात्यातील विश्वास आणि एकनिष्ठतेचे प्रतीक मानले जाते. पूजेनंतर काय करावे? तर पूजा पूर्ण झाल्यावर तिथे वडाच्या झाडाखाली तुम्हाला आरती करायची आहे. वडाला नमस्कार करावा. वडाच्या मुळाशी अर्पण केलेले पाणी वाहू द्यावे. वयोवृद्ध महिलांचे आशीर्वाद घ्यावे आणि गरजूंना दान करावे. तिथे काही सुहासिनी महिला असतात, त्यांच्या तुम्हाला ओटीसुद्धा भरायची आहे. गहू आणि आंब्याने सुहासिनींची ओटी भरावी. वडाची आता कोणत्या चुका टाळाव्यात? तर वडाची पाने तोडू नये त्या दिवशी. झाडाला इजा होईल असा धागा वापरू नये. घाई गडबडीत पूजा करू नये. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार टाळावेत. वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारणे हा एक केवळ विधी नसून श्रद्धा, प्रेम, समर्पण आणि विश्वासाचा उत्सव आहे. योग्य पद्धतीने धागा बांधून, भक्तिभावाने पूजा करून आणि परमेश्वराचे नामस्मरण करून आपण या व्रताचे पुण्य प्राप्त करू शकतो. माता सावित्री, वटवृक्ष आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवघे संकट दूर करो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.